आता आम्ही चालू रायरेश्वर गडावर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती। त्यानंतर अजून एक त्या किल्ल्यावरचं एक वैशिष्ट्य आहे की तिथे 7 प्रकारची माती मिळते, तर ती आपण बघायला। तिकडे एकदम लाल रंगाची आहे, इकडे थोडासा ब्राऊन कलर आहे। ब्राह्मणाच्या घरी कधी जाणार नाही आणि पाणी पिणार नाही। हॅलो, चला अर्ध्यावर आलोय। गडावर गेलात आम्ही पन्हाळगड कळलं तेवढं, रायगड आजीचं वय किती आता? आता 60च्या पुढे असेल। आम्हाला दम लागायला लागला। रायगड तीन पाहिल्या। नाचणीची भाकरी, पापड, पिठलं, मिरचीचा खरडा, लोणचं, कांदा। नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। काल आम्ही भोरमध्ये आलेलो, इकडे कॅम्पिंग वगैरे केलेलं आणि आज दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चालू रायरेश्वर गडावर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती। तिकडे आज आपण भेट द्यायला चाललोय। त्यानंतर अजून एक त्या किल्ल्यावरचं एक वैशिष्ट्य आहे की तिथे 7 प्रकारची माती मिळते, तर ती आपण बघायला चाललोय। म्हणजे आपल्याला नक्की कळेल 7 प्रकारची माती काय असते ते एकदा आपण बघूया। तर हे 2 आपण कव्हर करायला चाललोय, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप एन्जॉय करा। वर गेला दिसते ना, रस्ता वर गेला की एक रस्ता वर गेला राईटला। अच्छा, गाडी अजिबात कुठं लेफ्ट मारायचं नाही, डायरेक्ट वर माथ्यावर गेले ना की राईट मारायचं। अजिबात कुठं घुस हा रोड सोडायचाच नाही, डायरेक्ट वर गेले ना की राईट। गाडी वरपर्यंत जाते, पायरी पैसे जाते पायरीपर्यंत मध्ये। आधी कोण भेटलं तर विचारायचं काम करायचं का पैसे द्यायला? अचानक गपचूप आले काका आणि डायरेक्ट माहिती सांगायला लागले। किती उंचावर आलोय आपण? 2-2.5 फूट। खूप उंचावर आलोय आणि वरतून व्ह्यू बघा कसला भारी आहे। आपण लोकेशनवरती पोहोचलोय। इथे गाडी पार्किंग करायसाठी जागा आहेत। इकडे 2 व्हीलर आम्ही पार्क केलेले आहेत आणि झाडाच्या सावली खाली एकदम थंड वाटतंय इकडे। आणि आपल्याला इथून वरती जायचंय चढत। आता कमीत कमी 15-20 मिनिटाचं अंतर आहे। आम्हाला सवय नसल्यामुळे आम्हाला थोडा जास्त वेळ लागेल, पण एवढंच आहे, जास्त मोठं नाही आहे। नाही तर एकदम टेन्शनला होतो की कसं चढायचं, कारण एकतर आम्हाला व्यायामाची सवय मोडलेली आहे आणि थाईज फुल भरून येतील तर आता एवढा चढलो तर। पण हे नॉर्मल आहे, एवढं नाही आहे, तर जाऊ शकतोय। तर निघू आपण, चला आम्ही चढायला चालू केलंय, बघू किती वेळात पोहोचतोय। आणि किल्ल्यावर चढायला सुरू केलं आपण। पुढून आपल्याला पायऱ्या लागतील। 1:55 चढायला चालू केलंय। टाइम बघूया किती वाजले जेव्हा पूर्ण चढू तेव्हा। खूप दम लागला। आम्ही मुंबईवरून। कोणाचं म्हणजे तुम्ही? युट्यूबचं। तुम्ही वरती गेलेलात की काय की गावातल्यात? एवढे आधी चढता तुम्ही? मग आता काय बाकी आहे का? चढलं की उतरलं उतर शूटिंग का येतात हे का येतात ना शूटिंग मध्ये? आता परत येतं का युट्यूबला? हो
कधी अजून कुठल्या कुठल्या ह्याच्या गडावर गेलात? आम्ही पन्हाळगड, कळलं तेवढं? रायगड. शिवनेरी आजीचं वय किती आता? आणि आता 60च्या पुढे असं आणखी हो, जास्त आहे. जेजुरी किल्ला, सगळं झालंय. जंजिरा केला, रायगडावर गेलो. रायगड वरती गेलतो. क्या बात आहे. रायगड आम्हाला दम लागायला लागला. रायगड तीन पाहिल्या. आई ना. चला आता आम्हाला दिसलोय मोबाईल. आहे का दिसतंय तुम्ही? नाही मोबाईल येईल. हा मोबाईलवर येईल उद्या. अजून 4-5 दिवस लागतील. हॅलो. चला अर्ध्यावर आलोय आम्ही. मैं कुछ बोल नहीं सकता, तू बोलो तर. थंड हवा लागते. थोड्या वेळ आता बसूया, ते आराम करूया. इथून आता लोखंडाच्या पायऱ्या केलेल्या आहेत आणि एकदम स्ट्रेट आहेत. वरती पोचलो आम्ही आणि काम चालू आहे. घसा सुकला. इकडे गडाचं काम चालू आहे. थोडीफार डागडुजी करत असते. 1:55 चालू केलेलं, 2:13 पोचलो वरती. त्यातली 5-10 मिनटं आमची रेस्टमध्ये गेली. कंटिन्यू आला तर 15 मिनटात, 10 ते 15 मिनटात चढालो वरती. तर आपण ज्या रस्त्याने आलो ना त्या रस्त्याने एक ट्रॅक्टर घेऊन आलेत. म्हणजे ट्रॅक्टरचे सगळे पार्ट यांनी बाजूला केले आणि इथे येऊन ते परत जोडलेत. म्हणजे एवढ्याशा छोट्या रस्त्यातून ट्रॅक्टरचे पार्ट एक घेऊन आलेत. म्हणजे इथे काम करण्यासाठी. हाय कसा आला असेल याला. हे ठीक आहे, एक झाले असतील वेगळे. हा कसा आला असेल? हे कसं आणलं? कशी खोलली एवढी? सगळी वेगळी करून ही पण खुलते पूर्ण. हे कसलं झाड आहे? पावसाळ्यात जर आलात ना फुल एकदम हिरवळ मिळेल तुम्हाला बघायला. आता पूर्ण गवत सुकलंय. त्यानंतर आता जे लोक काम करत होती ना त्यांची सगळ्यांची घरं इकडे आहेत आणि त्यांना तिथे कामधंदे भेटलेले आहेत. आणि त्यांच्याकडे हॉटेलची जेवणाची पण सुविधा आहे. त्यांच्याकडे जेवणामध्ये 150 रुपये थाळी आहे. त्याच्यामध्ये पिठलं भाकरी वगैरे भातबीत सगळं मिळतं. ठेचा वगैरे असतं. तर आम्ही ऑर्डर दिले. आता डायरेक्ट जाऊ, जेवायलाच बसतो आणि तिथून पुढे ती माती आहे ती बघायला जाऊ आणि एक मंदिर पण आहे. त्यानंतर वरती रायरेश्वर किल्ल्यावरती कॅम्पिंगची पण सुविधा आहे. तर गावातल्याच लोकांनी चालू केलेलं आहे. 999चं पॅकेज असतं.
ओके फूड स्टे फूड आणि स्टे गाईड वगैरे कॅम्प फायर. गाईड पण आहे त्याच्यात इन्क्लूड. कॅम्प फायर असतं. अच्छा. बार्बिक्यू वगैरे. बार्बिक्यू वगैरे नसतं. Barbecue. प्युअर व्हेज जेवण असते इथे. ओके ओके. नॉनव्हेजचा काय Non-veg विषय allowed नाही आहे. नाही. बरोबर. नॉनव्हेज ड्रिंकिंग स्मोकिंग काही अलाउड नाही काही आहे. allowed. चांगलं आहे. अरे वा. इथून चांगला रस्ता चालू झाला, म्हणजे एकदम हिरवळ असलेला, आणि अचानक जसं आतमध्ये घुसलो एकदम थंड वाटायला लागला आम्हाला. वा, हे झाड बघ उंबराचं काय मस्त आहे. केवढं पसरलंय. मोठं झाड आहे हो. बघ उंबराचं, आणि त्याच्या खाली दगड वगैरे. एक पिक्चर मधला सीन कोणता तरी बघतोय असं वाटतं. मंजुमल बॉईज. हा तसं आहे ना. तू बघितलं पिक्चरचं? हा बघितलं म्हणजे त्यानंतर इथे एक हौद आहे. हेच पाणी मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी वगैरे यूज होतं, आणि तिथे सूचना लिहिलंय प्रॉपर, आतमध्ये पाय बी बुडवून बसू नका. गोमुख टाके आहे बघा, त्या गोमुखातून पाणी पडतं. हेच आहे का ते गोमुख? मंदिर. आणि तो आता पॉइंट जिथून पाणी येत होतं त्यालाच गोमुख टाकी बोलतात. आणि इथे रायरेश्वर पठार आहे इथे हा, आणि इथे मंदिराचं काम चालू आहे. हे बघ मुलुंडवाल्यांनी इकडे हे केलंय. कुणी? चक्रम हायकर्स मुलुंड. निसर्ग हिरवागार असला की किती सुंदर दिसतं. चला, वरती आलो आणि यांच्या घरात आपण जेवणाची ऑर्डर दिलेली 10 मिनिटात होईल असं सांगितले. चला, आपलं जेवण रेडी झालं. नाचणीची भाकरी, पापड, पिठलं, मिरचीचा खरडा, लोणचं, कांदा. मीठ नाही का याच्यात? मीठ कमी आहे. हा दादा थोडं मीठ द्या. याच्यामध्ये कमी आहे. बरोबर. पण जंगम म्हणजे तुम्ही सगळे प्युअर व्हेजिटेरियन ना? हा, नॉनव्हेज खातच नाही ते. अजिबात नाही, उच्चारच करणार नाही. इथं बनणारच नाही ती. जंगम म्हणजे ब्राह्मण असत तसे तुम्ही जंगम. मूळ उत्पत्ती आहे जन्माची. अच्छा. आम्ही ब्राह्मणाच्या घरी कधी जाणार नाही आणि पाणी पिणार नाही. अच्छा. जंगम. थोडासा फक्त ठेचा द्या, संपलं जेवण. उद्या सकाळी जन्माची दिलेली. थोडं या भाताला पुरवलं एवढा होते. किती घ्यायचा ते घ्या. हो, ह्याला काही एक्स्ट्रा चार्ज तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय? ते सांगू शकत नाही आपण. यांनी हे घर बांधून 25 वर्ष झालं. म्हणजे आणि एकाची 600 लोकसंख्या येतात. ओके. एका पुजाऱ्याची 600 लोकसंख्या येतात. मग त्यावेळी आपली सगळी गावं आहेत, इथून असू द्या रायगडपर्यंत असू द्या, हे सगळे मावळेच होते ना वसलेले कोणीकडे. मावळे. प्रत्येक जागी. क्रोधी देव पुरुष होते सगळे. ते पोलादी पुरुष होते ते. त्यावेळी लोकांमध्ये ताकद केवढी, किती चालायचे आणि काय. वाहन वगैरे हे असं काय, हत्ती आणि ओढ प्रवासाला. आता ऊन कमी झालं, तर आता जेवण वगैरे झालं आणि पोट भरून जेवलो आणि एकदम ऑर्गॅनिक जेवलो. मेळा आपला मिक्स न केलेलं सगळं जेवण होतं आणि खूप छान वाटलं. इथे कधी आलात की गावात खूप ठिकाणी जेवणाची सोय आहे, कुठल्या तरी घरात जाऊन तुम्ही करू शकता जेवण. आणि मंदिर काहीतरी आपलं बंद आहे, मंदिर डागडुगी त्याची चालू आहे, कामं चालू आहे त्याचं. त्यामुळे आपण चाललो आहे माती बघायला, जी 7 प्रकारची माती भेटते ती बघायला चाललो आहे. आणि अजून एक गुगलवर सर्च केलं ना की रायरेश्वर हा फोर्ट दाखवतो, किल्ला दाखवतो असं लिहिलेलं आहे, पण हा फोर्ट नाही आहे, हा किल्ला नाही आहे, तर पठार आहे हा. त्याला किल्ला म्हणून संबोधत आहेत सगळे. हे असं त्या काकांकडून आपल्याला कळलंय. चला, आम्ही निघतोय आणि खूप छान जेवण होतं. मजा आली आम्हाला खायला. आमच्या इथे कधी भेटत नाही असं एवढं असं. चला, थँक्यू. या समोरच्या रस्त्याने आपण चालत आलो आणि 2 रस्ते चाललेले आहेत, एक डावीकडे आणि उजवीकडे. त्यातल्या उजवीकडच्या रस्त्याने जायचं आणि ते बोर्ड पण छोटा लिहिलेला आहे, तो कुणीतरी अर्धा कापलेला आहे, तो रंगीत माती बघायला.
जास्त करून इकडे ही झाडं खूप दिसत आहेत मला वाटतं ही नेचे असतील, नेचे किंवा अजून काय असतील तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आपण अजून उंच राहिलो. आपण महाबळेश्वरपेक्षा उंच राहिलो आता. जो शेवटचा आपल्याला बोर्ड दिसला ना मातीचा, तर तिथून इथं पोहोचायला 10 मिनटं आम्ही चालतोय कंटिन्यू. आणि माहीत नव्हतं प्रॉपर चाललोय की नाही. त्यांनी कुठे बोर्ड पण नाही दिला एवढ्या रस्त्यामध्ये. आणि जो रस्ता दिसतो त्या रस्त्याने दिसतोय, जो रस्ता दिसतोय त्या रस्त्याने आम्ही चाललोय. आणि शेवटी एका ठिकाणी पोचलो जिथे पुन्हा अजून एक बोर्ड दिसला. हे ते दुर्ग रायरेश्वर दिलं. कृपया किल्ल्यावरील मातीचा अनुभव आणि आनंद हा येथेच घ्या. माती भरून घरी घेऊन जाऊ नका. कृपया उत्खनन करू नका. हा अनुभव आपल्या पुढच्या पिढीला देखील घ्यायचा आहे याची जाणीव ठेवा. चला, माती दिसायला लागले. हाच स्पॉट आहे हा. आणि तिकडे एकदम लाल रंगाची आहे, इकडे थोडासा ब्राऊन कलर आहे, पर्पल कलर आहे, इकडे थोडीशी सफेद, तिकडे ऑरेंज कलर आहे. चला जवळ जाऊन बघूया. काळी घेतली जाई. हां, इथे बघा एकदम डार्क पिवळा कलर आहे. एकदम पिवळा. सोना तर नाही ना? पिवळी माती एकदम. त्याच्यावरतीच लाल माती बघा. इकडे लाल माती, पिवळी माती, लाल माती, काळी माती. 6-7 झाल्या. 7 मध्ये 7 झाले. हो. ही पर्पल आहे बघ. यायला डोळ्यांनी तशी दिसते की डोळ्यांनी मला पर्पलच आहे. काय बोलतं? ठीक आहे. ही बघा, ही एक वेगळी माती. हे बघा, इकडे एकदम लाल रंगाची माती. इकडे लोकांनी अशा फोडून हे केलेले आहेत, जमा केलेले आहेत. हो. कुठे शाळा तुमची? इथेच आहे ना? अस्ताव्यस्त बसलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. पठाराच्या समोर असणारा काळ्या कातळातील केंजळगड, जो आता येताना आपल्याला लागलेला, आपल्याला खुणावतो. रायरेश्वर पठाराची उंची समुद्र सपाटीपासून 4694 फूट इतकी आहे. त्या ठिकाणाहून प्रतापगड, सिंहगड, मंगळगड, राजगड दिसतो. हेच ते मंदिर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती. जुनं पण ह्याचा फक्त आता प्रोसेस केलं त्याला. चुना वाळू, सिमेंट नाहीये. अच्छा, हे चुना आणि वाळूचं काम चाललंय. तेच जास्त टिकतं. तर मंदिराचं थोडंफार काम चालू आहे, त्यामुळे कमीत कमी 1.5 ते 2 महिने दर्शन बंद राहील आणि सगळे देव वगैरे झाकून ठेवलेले आहेत. त्यामुळे 1.5-2 महिने तरी येऊ नका. जर मंदिर खास बघायसाठी येत आहेत तर.
त्यानंतर या गावात जेवढी पण फॅमिली आहेत, जेवढे पण कुटुंब आहेत ना, सगळ्यांचं सरनेम जंगम आहे. तर मित्रांनो, आजची रायरेश्वर पठाराची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट पण करा. कारण खूप खर्च पण होतो आमचा आणि अजून यूट्यूबमधून आम्हाला नाही येत इन्कम. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.